तर मित्रांनो, आज एक जबरदस्त तुम्हाला एक मॉर्गेज लोनचा एक रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज मी जाणार आहे मिस्टर आत्माराम मुंडे सरांच्या घरी त्यांचा स्पेशल रिव्ह्यू घेण्यासाठी, की त्यांचा आपण एक जबरदस्त आताच एक विदाऊट ITR 63 लाख रुपयाचं लोन केलेलं आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की त्यांचं जे लोन आहे ते इतक्या झटपट झालेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भरपूर बँकांमध्ये जाऊन साठी फाईल टाकली होती, पण ती फाईल त्यांची झाली नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत बघा. आता मी डायरेक्टली त्यांच्या घरी जात आहे. शेवटपर्यंत बघा. अशा विविध प्रकारच्या आपल्याकडे बँक्स आहेत आणि सगळ्या प्रकारच्या बँकेमधून आपण लोन करतो आणि सर्व प्रकारच्या बँका आहेत. तुमची ज्यावेळेस आमच्याकडे फाईल येते आणि या बँकांमधून सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट जिथं तुम्हाला भेटेल त्या बँकेमध्ये तुमची प्रोसेस करून आम्ही तुम्हाला कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये जास्तीत जास्त लोन आणि जास्तीत जास्त सेवा म्हणजे सर्व्हिसेस तुम्हाला मिळतील त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला लोन करून देतो. तर मित्रांनो, चला आता हा रिव्ह्यू बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओवर तुम्ही बना. शेवटपर्यंत या व्हिडिओवर टिकून राहा, म्हणजे तुम्हाला नेमकं लोन कसं झालं आणि मुंडे साहेब नेमकं काय काय बोलले हे तुमच्या लक्षात येईल. आता मी डायरेक्ट निघतो मुंडे सरांच्या घरी. आपण भेटूया मुंडे सरांच्या घरी. तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये. तर मित्रांनो, आज एक स्पेशल एक रिव्ह्यू येत आहे आपल्यासमोर, की आज मिस्टर मुंडे सर आपल्यासोबत आहेत. मुंडे सरांचा आपण एक जबरदस्त एक लोन केलेला आहे विदाऊट ITR. आता ते स्वतःच त्यांचा अनुभव ते सांगतील. तर सगळ्यात पहिले आपण एक काम करूया, सरांचा पहिले आपण परिचय घेऊया. तर सर, मुंडे साहेब नमस्कार. नमस्कार सर, आमचे जे जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसची जी फॅमिली आहे, जे आमचं चॅनल वगैरे बघतात आणि जे माहिती बघतात आमच्या चॅनलवर, तर सर एक थोडासा तुमचा पहिला एक परिचय द्या मला त्यांच्याशी. मी आत्माराम मुंडे, देवा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा संचालक. कुठे आहे सर आपलं हे? आमचं अंबर चौफुली जालना हॉस्पिटलच्या बाजूला इन्स्टिट्यूट हे देवा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचं. आणि प्रॉपर कुठले सर आपण? आमचं मंठ्यामध्ये प्रॉपर गाव होतं, मंठ्यामध्ये बेलोरा. पण मी गेले 15 वर्षापासून इथे व्यवसाय करतोय. बरं मुंडे साहेब, माझा एक पहिला प्रश्न एक असा होता. सगळ्यात पहिले जे आमचे व्ह्युअर, कदाचित कोणाला असं वाटू शकतं की कदाचित तुमच्याला पैसे बिशे देऊन तुमच्याशी बोलून नाही 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 असं काही नाही, असं काही नाही. नाही, होऊ शकतं, काही लोकांना असं वाटू शकतं, म्हणून तो पहिला पॉईंट मी क्लिअर करून घेतोय. फक्त एक हा जो एक मुलाखत आहे ही फक्त एक रिव्ह्यू आहे, की जे कस्टमर्स जे आमच्यासोबत जुडतात त्यांना कशी आमची सेवा वाटली बरोबर, आणि त्या सेवेमुळे त्यांचा काय कितपत बेनिफिट झाला, त्यासाठी हा इंटरव्ह्यू आपण घेतोय. ओके. तर सगळ्यात पहिले मुंडे साहेब, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमच्या जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस सोबत कसं जुडले? सर, मला काय आलं, मला लोनची आवश्यकता होती आणि लोनची आवश्यकता असताना मी 2-3 बँकमध्ये गेलो, पण काय आलं, मला काही रिझल्ट आला नाही. पण माझ्या मित्रांनी जस्ट फॉर लोन विषयी मला एक माहिती सांगितली आणि मी पण काय केलं, युट्यूबवर एक सर्च केलं, तिथं पण तुमचं जस्ट फॉर लोनचं मला माहिती भेटली. मग मी काय केलं, ऑफिशियल नंबर घेऊन मी जस्ट फॉर लोन साठी आपल्या ऑफिसला आलो. मग तिथून आमची जालन्याच्या ब्रँचला, मग तिथून आमची सुरुवात झाली समजा. मग तिथून आम्ही तुमच्या जस्ट फॉर लोनला जोडल्या गेलो. बर सर, जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस मध्ये फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा व्हिजिट केली तर त्यावेळेस तुम्हाला ऑफिसचं वातावरण वगैरे कसं वाटलं सर? ते छान छान छान. सर्व्हिसच्या बाबतीत म्हणजे इतर बँकमध्ये मी ज्यावेळेस गेलो आणि जस्ट फॉर लोन मध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस बराच डिफरन्स दिसला मला. कारण तिथले जे कर्मचारी वर्ग आहे समजा, त्यांची बोलण्याची पद्धत, कारण तुमची आणि माझी पहिल्या याला भेट झाली नाही, बहुतेक भेट झालीच नाही आपली पहिल्याला. पण तिथं जे बाकीचे कर्मचारी होते, एक मॅडम होते, त्यांची बोलण्याची पद्धत, या बाबा जे रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ते रिस्पेक्ट देण्याची पद्धत ही एक वेगळी होती, काहीतरी इतर बँकेच्या मानानं ही वेगळी होतं. बरं. आणि सर, जसं की आता तुम्ही आता आमच्याकडे फर्स्ट टाइम आले, तर फर्स्ट टाइम येण्यापूर्वी जसं तुम्ही आमच्याकडे फर्स्ट टाइम आले, तर तसं आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत अशा पहिले कुठं कोणत्या संस्थेमध्ये तुमची फाईल वगैरे तुम्ही दिली होती? 2-3 ठिकाणी फाईल दिली होती. पण मला काय आलं, ज्या लोनची आवश्यकता होती त्यांनी मला तेवढं ओढीची उत्तर देऊन माझी फाईल 2-3 वेळेस रिजेक्ट केली. कारण मला भीती घातली, ITRची भीती घातली. तुमचं ITR नाही बाबा, हे एवढं तुम्हाला अमाऊंट बसतच नाही, तुम्ही कुठं जरी गेलात तर तुम्हाला ते बसणारच नाही, म्हणून मी थोडं डिस्टर्ब झालं. मग पण काय आलं, मग जसं मला आमच्या मित्रांनी आणि मी ते सर्च पण केलंय, कारण मित्रांनी सांगितल्यानंतर जस्ट फॉर लोन मी सर्च पण केलं आणि सर्च केल्यानंतर मी आपल्या ऑफिसला व्हिजिट दिली. आणि व्हिजिट दिल्यानंतर मला तो कुठंतरी थोडा एक आत्मविश्वास आला की यार नाही, इथं काहीतरी आपलं होऊ शकतं. ओके. आणि सर, सगळ्यात महत्वाचं, तुमचं लोन अमाऊंट किती झाली आहे? सर, लोन अमाऊंट माझ्या म्हणजे मी जे बोललो होतं की मला जे अपेक्षित होतं
त्या अपेक्षेप्रमाणे मला पूर्ण झालं. मला जवळपास 63 लाखाचं लोन आपल्या शाखेमधून झालंय. बरं सर, तुमच्याकडे आता सुरुवातीला आपण बघितलं तुमचे डॉक्युमेंट चेक केल्याबरोबर तुमचाही मला कॉल आला होता. तर तुम्ही म्हटलं ते माझ्याकडे ITR नाही आणि माझं 63 लाख रुपये म्हणजे 60 लाखाची काहीतरी तुमची रिक्वायरमेंट होती. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षाही 65 जास्त लाखाची काहीतरी कमी होती. म्हणजे तुमची जी अपेक्षा आहे, आता हे बघा कसं असतं की आपण 60 लाख 10 लाखच म्हणलं लोन तर 10ला 10 होत नसतं, कधी थोडं बहुत कमी होतं, थोडं बहुत जास्त होतं. पण जसं आता तुमची 65 लाखाची इच्छा होती पण तिथं आपलं 63 लाख रुपये लोन झालं, बरोबर आहे. पण आता तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की विदाऊट ITR हे लोन होऊ शकतं का, ही एक तुमच्या मनामध्ये धाकधूक फार जास्त होती. कारण सर तुमचं लोन करता वेळेस मी तुमच्याकडनं कोणते ITR घेतले का? नाही घेतली. कारण ऍक्च्युअली काय होतं, मला ते ITRच भीती करून मला जेव्हा आम्ही 1-2 ठिकाणी बँकमध्ये गेलतो त्यांनी मला तीच भीती घातली होती की बाबा तुमचं ITR नाही, तुमचं लोन होऊ शकत नाही. म्हणून मला थोडं दागदूक होतच त्या टायमाला. बरं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर की जसं तुम्ही जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये थ्रो ज्यावेळेस फाईल दिली आणि कर्जही आम्ही तर बँकेतूनच तुम्हाला उपलब्ध करून दिलं. जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस थ्रो ज्यावेळेस बँकेकडे आम्ही फाईल दिली तर ती फाईल दिल्यानंतर बँकेच्या कर्मचारी जसं तुमच्यासोबत रिस्पॉन्स त्यांनी तुमचं जे लोनची प्रोसेस होत असताना बँकेच्या कर्मचाऱ्याकडून काही तुम्हाला अडचण आली सर? नाही सर, अडचण नाही आली. वेळोवेळी फॉलोअप घेतला त्यांनी. आमच्याकडे काही जर एखादं डॉक्युमेंट कमी जर असेल तर दिवसातून 2-2 वेळेस कॉल करून आमच्याकडून त्यांनी काय केलं, डॉक्युमेंटली क्लिअर करून घेतली. आणि सर्व्हिसच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं समजा तर गुड सर्व्हिस. बरं ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सर बरेच असे काही कस्टमर आहेत, ठीक आहे, बरेच असे कस्टमर आहेत की जसं की आता आमचे सर्वे ऑफिसर्स आहेत जे प्रत्येक गावागावामध्ये जात आहे की आज डोर टू डोर जाऊन त्यांना माहिती देत आहे प्रत्येक गावामध्ये, आणि त्यांना ज्यांना लोन पाहिजे असतं त्यांच्याकडनं नाव नंबर वगैरे लिहून घेतात. नंतर आमची स्पेशल होम लोनची टीम आहे, मॉर्गेज लोनची टीम आहे, ती त्यांना माहिती देते. पण आता विषय काय माहिती आहे का की बरेच आमच्याकडे जे येणारा ग्राहक वर्ग आहे, जे कस्टमर्स आहेत, कोणी फेसबुकवर बघून येतं, कोणी यूट्यूबवर बघून येतं, कोणी रेफरन्स थ्रू येतं, किंवा कोणाला आमचे मार्केटिंग ऑफिसर प्रत्यक्षात जाऊन गावोगावी मार्केटिंग करतात, आमचे सर्वे ऑफिसर मार्केटमध्ये जातात. मग आता यांना भेटल्यानंतर प्रत्येक कस्टमरला एक गरज तर असते लोन घेण्याची, म्हणजे लोन तर घ्यायचं आहे बाबा. पण सगळ्यात मोठा प्रश्न काय माहिती आहे का मुंडे साहेब, जसा तुम्हाला पडला होता की ट्रस्ट, विश्वास, या कंपनीमध्ये फाईल देऊ का? बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची कारण कसं आहे की कोणत्याही कंपनीमध्ये होम लोन आणि मॉर्गेज लोन मध्ये ज्यावेळेस लोन करायचं असतं, होम लोन आणि मॉर्गेज लोन ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस काय असतं, लिगल टेक्निकल व्हॅल्युएशन किंवा मग लॉग इन अमाऊंट याचा एक खर्च असतो सर, बरोबर आहे. तर तो खर्च मी देऊ की नको देऊ हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तसं तुम्हाला कदाचित होतो 100%. कारण माझी ती फाईल 1-2 बँकमध्ये 6-7 महिने आमच्या मित्रामुळेच म्हणजे पेंडिंग पडलं. आणि मी पण त्यांना जे तुमचं काहीतरी चार्ज असतो बँकेचा, मी 4,500 रुपये भरले होते 2 वेळेस. नाही आता ते 4.5 म्हणून नसतो, काही ठिकाणी 3,540 पासून तर 5,900 डिपेंड करतं. जसं की आता काही बँकांमध्ये लिगल टेक्निकलचा वेगळा चार्जेस घेतात, लॉग इन फीस वेगळी घेतात आणि लिगल टेक्निकल वकिलाकडून करून घ्यावं लागतं आपल्याला. तर असे जे काही खर्च होतात असं काही वकिलाला पण तुम्ही खर्च दिलेला आहे का? नाही, मी लॉग इन फीस भरली होती. कारण नाही मला माहिती आहे 4.5 का बरोबर 3.5 काहीतरी भरली होती, पण ते झाली नाही माझी. 7.5 बरोबर आहे, 7,000 रुपये गेली, 3,500 रुपये होती ती फीस. तर ती माझी फीस वाया गेली होती. तसंच त्यावेळेस पण मी ज्यावेळेस फर्स्ट तुमच्या ऑफिसला पण आलो तर ती भीती 100% होती मनामध्ये. कारण काय आलं की मी पहिलं 2 वेळेस फसलो होतो. बरोबर. पण ज्यावेळेस समजा आता भीती तर 100% होती मनामध्ये, पण ज्यावेळेस तुम्हाला भेटलो मी, आपली मुलाखत झाली, पहिल्या वेळेस तुम्ही काही मला एवढा रिस्पॉन्स दिला, पण कसं पार्टी सारखं समजा. पण मी डॉक्युमेंटली तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला मला एक आत्मविश्वास दिला की नाही तुमची फाईल मी करून देतो. बरोबर. आणि विशेष म्हणजे जे आम्ही सांगतो जर होत असेल तरच आम्ही शक्यतो लॉग इन करतो, की नाही तर आम्ही तुम्हाला थांबायला लावतो. ते बोलले होते मला तुम्ही, ते बोलले होते की बाबा तुमचं जर लॉग इन जर तुम्ही अप्रुव्हल जर आलं तर तुमचे पैसे घेणं तर घेणार नाही. बरोबर आहे. म्हणजे अप्रुव्हल म्हणजे कसं की आम्हाला पहिले कन्फर्मेशन आलं तरच मी तुम्हाला लॉग इन करणार, कारण आम्हालाच कॉन्फिडन्स असेल की या कस्टमरची आम्ही फाईल करू शकतो तरच आम्ही लॉग इन करतो, नाही तर अन्यथा आम्ही करतच नाही. 100%. तिथं माझी भीती गेली होती. अच्छा. जसा आपला प्रश्न चालू होता की बरेच कस्टमर असे आहेत की जे फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा मग आमचे मार्केटिंग ऑफिसर किंवा मग आमचे सर्वे ऑफिसर, प्रत्येक ठिकाणी आमची कॅम्पेनिंग चालू असतं, मार्केटिंग चालू असते. तर हे सगळे लोक आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. तर कदाचित त्यांच्या मनामध्ये भीती असते की इथं फाईल होईल नाही होईल. तुमचा अनुभव काय सांगू शकता सर लोकांना? नाही. अनुभव सांगायच्या बाबतीत झालं तर तुम्ही जर जस्ट फॉर लोन मध्ये जर गुंतलात तर ती फाईल 100% तुमची होणार म्हणजे होणार. पण जर तुमची डॉक्युमेंटली क्लिअर असेल तर ती 100% फाईल होणार. आणि कमिटमेंट हा माणूस एक कमिटमेंट मला माणूस आहे की जर होणार असेल
तर फाईल होणार 100%, आणि नाही होणार ती फाईल कुठे होणार नाही, एवढं मला स्वतःला गॅरंटी आली. त्याच्यामुळे माझं पण लोन झालं नाही, एवढं खरे मात्र. बरं 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 सर. आणि इतरांना कोणाला आमच्याकडे रेफरन्ससाठी जर तुम्हाला पाठवायचं असेल हा. तर तुम्ही नक्कीच पाठवणार? 100% पाठवतो. 100. वा, मला सर्व्हिस भेटल्यानंतर दुसऱ्याला सर्व्हिस भेटणारच. ऑलरेडी 2 लोकांना 100%. पाठवलंय तुम्ही, हो, त्याचा काही 100%. प्रॉब्लेम नाही. 2 लोक पाठवले नाही. सर्व्हिसच्या बाबतीत विषय काही नाही. बरं बरं बरं. आणि महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, की ज्यावेळेस लोन करत असतो आपण, तर लोन करत असताना फाईल ही सगळ्यात फास्ट होती. सर मला एक सांगू शकाल तुमचं सांगा. सँक्शन किती दिवसात झालं आणि लोन किती दिवसात मिळालं तुम्हाला? नाही, माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर झालं. माझं सँक्शन तुम्हाला सांगतो, आपण भेटलं तर काय 4-5 दिवसानंतर सँक्शन आलं होतं माझं. बरोबर. पण 1-2 डॉक्युमेंटली माझ्याकडून 4-2 दिवस लेट झाल्यामुळं मला काय 20-22 दिवसानंतरच पेमेंट मला हातात पडलं. अच्छा, तुमच्याकडून लेट झाले होते डॉक्युमेंट? हो, 2-4 दिवस काहीतरी माझाच प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळं माझ्याकडून 4-5 दिवस लेट झालं होतं. मला एक 15-20-22 दिवसात काहीतरी मला पेमेंट पडलं होतं. बरोबर आहे. आणि सँक्शन लेटरही तुम्हाला दाखवतो आम्ही. कोणती हो. ट्रान्सपरन्सी ठेवतो सर? असं कोणती गोष्ट आहे की जे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि बँकेत ठेवतो वेगळं, असं काही झालं? नाही, असं काही म्हणजे जे तुम्हाला आम्ही डे 1लाच. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे की जसं आता मुंडे साहेबांना सुद्धा आम्ही डे 1लाच पहिले लेखी कागदावरती जे लिहून दिलं तेच ॲज इट इज झालं सर, का त्याच्यापेक्षा वेगळं नाही, झालं काही? तेच झालं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आम्ही प्रत्येक कस्टमरला पहिल्या दिवशीच आम्ही पूर्ण लेखी भाषेमध्ये समजून सांगतो. तुम्हालाही जर कुठल्या प्रकारचं लोन करायचं असेल, होम लोन असो, मॉर्गेज लोन असो, न्यू कार लोन असो, पर्सनल लोन असो, बिझनेस लोन असो, डे 1ला तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या. आणि व्हिजिट दिल्यानंतर डे 1ला तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काय लागेल, तुम्हाला प्रोसेसिंग फीस किती लागेल, तुम्हाला इन्शुरन्स किती लागेल, किंवा तुमची प्रोसेस कशी होईल हे पूर्ण लेखी भाषेमध्ये आमच्या कंपनीमध्ये समजावून सांगितलं जातं. तर मित्रांनो, जसं आता मुंडे साहेब आहेत, बरोबर आहे, तर मुंडे साहेबांनी तो त्यांचा एक स्वतःचा तुम्हाला अनुभव शेअर केलेला आहे. तर मुंडे साहेब, मला पुढचा प्रश्न असा एक विचारायचा तुम्हाला, बोला. की जर तुम्हाला आमच्या कंपनीला जर कधी रेटिंग द्यायची असेल, रेटिंग म्हणजेच की एक गुड सर्व्हिस, ॲव्हरेज आणि एक्सलंट, म्हणजे 1 ते 5 मध्ये गुड सर्व्हिसमध्ये येईल, 5 ते 8 मध्ये तुमचं थोडं सुपर सर्व्हिस येईल, आणि 8 ते 10 मध्ये एक्सलंट येईल, तर तुम्ही आमच्या कंपनीला आणि आमच्या मार्केटिंग टीमला आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या ऑफिसला तुम्ही किती रेटिंग देऊ इच्छिता? नाही, माझ्या अनुभवानुसार मला जी सर्व्हिस भेटली त्याच्यानुसार मी तुम्हाला एक्सलंट देणार. कारण मला कुठल्या प्रकारे तकलीफ झाली नाही. मी जे भरपूर निघलो होतो पहिले 5-6 महिने, पण तुमच्याकडे आल्यानंतर काय झालं की मला असं जाणवलं पण नाही की बाबा मी फाईल टाकली लोनला किंवा उशीर झालाय किंवा असं जाणवलं. मला असं वाटतं दुसरीकडे तुम्हाला 2-2, 3-3 महिने तर हेच कळलं नाही लोन होतंय की नाही. होतं की नाही. असं काहीतरी तुम्हाला सांगितलं होतं. हो. म्हणजे नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? नाही, मला काय झालं, आम्ही ते फाईल जमा करून त्यांनी मला सांगितलंच नाही की बाबा तुमचं अप्रूव्हल येईन का नाही येईन. कारण 6 महिने आमचे असेच वाया गेले त्याच्यामध्ये. बरं. आणि लोन अमाऊंट पण ते कमी करू लागले. अच्छा. आणि आयटीआरचं भीती दाखवून मला काय केलं त्यांनी, ओढाओढीची उत्तर दिली. ते लोन काही झालं नाही. आणि 6 मुंडे महिने साहेब, असेच गेले. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. तुमची लोन प्रोसेस होत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगला पॉइंट सर्व्हिसचा आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला कोणता वाटला? हे बघा, तर मग ते सांगायचं झालं ना, काय झालं, तुमचा एकदा मला 9:30ला काहीतरी फोन आला. रात्री 9:30, सकाळी रात्री. सर, आपल्याला इमिजिएटली संभाजीनगरला जावं लागतं. मी म्हणलं 9:30ला तर आता कोणती बँक आहे? तर तो अनुभव माझे आमचे मुलं बायको आपण घेऊन 9:30ला, म्हणजे इथून 10ला निघलो होतो, 11:30ला आपण संभाजीनगरला पोहोचलो होतो. त्यावेळेस मी शॉकिंग झालो की ही कोणती पद्धत आहे बाबा. पण तिथं आमच्या ऑफिसला गेलो होतो, ऑफिसला गेलो ऍग्रीमेंटसाठी. म्हणजेच रात्री मला वाटतं जवळपास 12-1 वाजता सुद्धा मॅनेजर्स आमच्या ऑफिसला येऊन तुमचं अग्रीमेंट केलं होतं आपण. आणि मला वाटतं त्या दिवशी पाऊस होता, बरोबर आहे. ते मला तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचं कामाची पद्धत त्यावेळेस जाणून आलं की नाही यार, इथं शक्य आहे कुठलीही गोष्ट, इथं शक्य आहे. पण काय हार्डवर्क, कुठलीही गोष्ट शक्य आहे म्हणजे त्याचा अर्थ की कोणती फाईल होईल असं नाहीये मित्रांनो. जर तुमचे डॉक्युमेंट्स जर ओके असतील आणि तुमचे डॉक्युमेंट्स ओके असतील आणि कस्टमरने सुद्धा आम्हाला डॉक्युमेंट फास्ट जर दिले, आणि जे आमचे क्रायटेरिया आहे, तर बऱ्याच लोकांचं काय असतं, सिबिलचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच लोकांचे डॉक्युमेंटरी प्रॉब्लेम असतो. तर माझं म्हणणं एकच की पहिल्या दिवशी येऊन तुम्ही भेटा, आमच्या कंपनीबद्दल शहानिशा करा, आमच्या कर्मचाऱ्यांशी भेटा. जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे डॉक्युमेंट्स बघून जर आमचे कर्मचारी म्हणताय की हे लोन तुमचं 100% होईल, तर डेफिनेटली तुमचं लोन 100% होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मुंडे साहेबांनी आम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिला सर, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही जे बोललात त्यासाठी सुद्धा तुमचा आभार मानतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन पाहिजे असेल, जालन्यापासून 60 किलोमीटरपर्यंत, 60 ते 70 किलोमीटरपर्यंत, विशेष म्हणजे नमुना नंबर 8
आणि गावठाण प्रॉपर्टीसाठी सुद्धा आम्ही 5 लाख ते 50 लाखापर्यंत लोन देतोय विदाऊट ITR आणि कॅश सॅलरीला सुद्धा. कॅश सॅलरी ज्यांना आहे त्यांना सुद्धा आम्ही लोन प्रोव्हाइड करू शकतो. आणि जर सिटीमध्ये असेल तर विदाऊट ITR 5 लाख ते 1 करोडपर्यंत आम्ही विदाऊट ITR लोन देतो. छत्रपती संभाजीनगरपासून 60 ते 70 किलोमीटर आणि प्रॉपर जालन्यापासून 60 ते 70 किलोमीटर. यासोबतच मित्रांनो लवकरच आता आमचं स्पेशली शेतीसाठी लोनसुद्धा चालू होणार आहे. तर शेतीसाठीचा अपडेट येण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स येत राहतील. आणि 100% मुंडे सरांसाठी लाईक करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, RTO संबंधित कुठलेही कामं जर तुमची असतील, RTO संबंधित, जसं की तुम्हाला इन्शुरन्स काढायचा आहे किंवा तुम्हाला कोणतं लायसन काढायचं आहे किंवा गाडी ट्रान्सफर करायची आहे, ते कुठल्याही प्रकारचं जर काम असेल तर नक्कीच मुंडे साहेबांना तुम्ही एकदा भेट द्या. आपल्या जालन्यामध्ये देवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे, अंबड चौफुलीला, जालना हॉस्पिटलच्या बाजूला. धन्यवाद.